नमस्कार. अकोला बुलढाणा संयुक्त बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अकोला आणि बुलढाणा परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. न्यूज हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. चॉकलेटचा आमिष दाखवून 2.5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचारानंतर दगडानं डोक्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न. 17 वर्षीय तरुणानं क्रूरतेचा गाठला कळस. नराधम शब्दही पडला थिटा. नांदुरा तालुक्यातील एका गावात घडला संतापजनक प्रकार. महिला आयोग सदस्य आभा पांडे यांनी पीडितेसह कुटुंबियांची घेतली भेट. नराधम आरोपीला कठोर शिक्षा होण्याची आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार. अशी घटना रोखण्यासाठी सर्व समाजाने एकत्र यायला हवं. महिला आयोग सदस्य आभा पांडे यांनी व्यक्त केला संताप. आणि पालकमंत्री दिलीप वळसे पाटील बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर. पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीची घेतली आढावा बैठक. जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत 31 मार्च 2023 पुनर्विनियोजनानंतर झालेल्या खर्चास मान्यता. आणि आता सविस्तर वृत्त. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील एका गावात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं 2.5 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. विधी संघर्षित या बालकानं अत्याचारानंतर पीडित चिमुकलीच्या डोक्यावर दगडानं वार करत तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. यात पीडित चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील एका गावात गुरुवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एका 2.5 वर्षीय चिमुकलीवर एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित चिमुरडीला विधी संघर्षित बालकानं चॉकलेटचा आमिष दाखवत एका पडक्या घरात घेऊन गेला. तिथं त्यानं पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर पीडितेच्या डोक्यावर दगडानं वार करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडितेचा मृत्यू झाल्याचं समजून त्यानं घटनास्थळावरून पळ काढला. संध्याकाळच्या सुमारास एका व्यक्तीला घटनास्थळाहून मुलीचा आवाज आला. त्यानं तिथं जाऊन बघितलं असता पीडिता जखमी अवस्थेत आढळून आली. त्यानंतर नागरिकांनी पीडितेला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेबाबत पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची प्रकृती चिंताजनक असून अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आला आहे. पोलिसांनी विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस करत आहे. तर बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यात घडलेल्या या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त होतोय. या नराधम आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून अशा घटना रोखण्यासाठी सर्व समाजानं एकत्र यायला हवं, असं महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी म्हटलं आहे. त्यांनी अकोला येथील रुग्णालयात जाऊन पीडितेची आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. 377 आणि 307 कलमासोबतच पॉस्कोचा गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. म्हणून ती तुम्ही काळजी करू नका. ती काळजी महिला आयोग घेत आहेत आणि तो पाठपुरावा पूर्ण वेळ आम्ही करणार आहोत. आणि फास्ट ट्रॅकमध्ये लवकरात लवकर त्या मुलाला कशी शिक्षा देता येईल, कायद्याच्या चौकटीत राहून कसं आम्ही ते सगळं करू शकू, त्याच्याकरता आयोग प्रयत्नशील. सेक्स एज्युकेशन मुलांना मुलींना कसं देता येईल, कारण तो जो मुलगा आहे त्यांनी कोणते व्हिडिओज बघितले होते म्हणून त्याची अशी विकृत मानसिकता झाली, हे सुद्धा बघणे खूप गरजेचं आहे. कारण एवढ्या खालच्या स्तरावर तो जाऊन त्यांनी अमानवीय कृत्याला अंजाम दिलेला आहे, ते तर खरंच म्हणजे खूप भयानक आहे. ज्याप्रमाणे आम्हाला कालपासनं ते वाटत होतं, आज सकाळी अमोलदादा सपत्नीक इथे जेव्हा आले तेव्हा दादांनी मला तेव्हाच फोन केला आणि सांगितलं की मुलीची परिस्थिती ताई अत्यंत भयानक आहे आणि बघून होत नाही आहे. खूप दुःख होतं आहे, कारण पूर्ण तोंड वगैरे सुजलेलं आहे, खूप त्रासामध्ये आहे ती, असं त्यांनी सांगितलं. परंतु आज मी आत्ता जेव्हा आली तेव्हा मॅडमनी सांगितलं, डीन मॅडमनी, गजबिये मॅडमनी, की आउट ऑफ डेंजर परिस्थितीत आहे. परंतु जर असं झालं की तिला प्रायव्हेट हॉस्पिटलची गरज असली तर ती सुद्धा व्यवस्था आम्ही निश्चितच करू. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान पालकमंत्र्यांनी बुलढाणा जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना 2022-23 अंतर्गत 31 मार्च 2023 पुनर्विनियोजना नंतर झालेल्या खर्चाला मान्यता देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेत
370.49 कोटी रुपयाला मान्यता देण्यात आली आहे, तर विशेष घटक योजनेमध्ये 100 कोटी रुपयाला, आदिवासी उपाय योजनेत 14.67 कोटी रुपयाला मान्यता देण्यात आली असून सन 2023-24 अंतर्गत ऑक्टोबर 2023 अखेर खर्चाचा आढावा आणि नियोजन यावेळी घेण्यात आले. याशिवाय 2024-25 ची वित्तीय मर्यादा 349 कोटींची जिल्हा वार्षिक योजना आहे. 2024-25 मध्ये एकूण मागणी 1031.62 तयार करण्यात आली आहे. 2023-24 मंजूर नियतव्यय रुपये 370 कोटींच्या तुलनेत 230 कोटीची वाढीव मागणी आहे, अशी माहिती पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. डिसेंबरला अधिवेशन आहे. साधारणतः आपण मार्चमध्ये बजेट मांडत असतो, परंतु यावेळेला कदाचित लवकर वोट ऑन अकाउंट होईल आणि त्याच्यामुळे जसं राज्याने सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये 24-25चा आराखडा तयार करून त्याला सर्व सन्माननीय सदस्यांनी मान्यता दिलेली आहे. जिल्हा वार्षिक योजनेला 24-25 करता वित्तीय मर्यादा 359 कोटी आहे आणि यंत्रणांची मागणी साधारणतः 1000 कोटी असून प्रस्तावित वाढीव आराखडा 600 कोटीचा तयार करण्यात आलेला आहे. 2023-24चा मंजूर नियतव्यय 370 कोटीच्या तुलनेमध्ये 230 कोटीची वाढीव मागणी आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी पुढील निर्णय घेतील. सरकारनं कापूस आणि सोयाबीनला एका आठवड्यात योग्य हमीभाव द्यावा, अन्यथा 29 नोव्हेंबरला लाखो शेतकऱ्यांसमवेत मंत्रालयाचा ताबा घेऊ, असा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला होता. तुपकरांच्या इशाऱ्यानंतर बुलढाणा पोलिसांनी त्यांना 149 कलमांतर्गत नोटीस बजावली आहे. यावर तुपकरांनी पुन्हा आगपाखड केली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर मंत्रालयात मंत्री अंडी उबवायला बसले आहेत का, अशी टीका तुपकर यांनी केली आहे. पोलिसांनी मला 149 अंतर्गत नोटीस दिलेली आहे. मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असल्या नोटिसांना मी भीक घालत नाही. असल्या नोटिसांनी माझ्या घराचे कपाट भरलेले आहेत. आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे. आमची मागणी रेटणं हा आमचा अधिकार आहे. आम्ही सोयाबीन कापसाला भाव मागतोय, दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई मागतोय, हा आमचा गुन्हा असेल तर अशा किती नोटिसा आल्या तरी आम्ही घाबरणार नाही आणि पोलिसाच्या कारवाईला आम्ही तर अजिबात भिणार नाही. मंत्रालयाचा ताबा 29 तारखेला आम्ही घेणार म्हणजे घेणार. हे मंत्रालय काही यांच्या घरची प्रॉपर्टी नाहीये. हे मंत्रालय आम्हा शेतकऱ्यांच्या कष्टातनं उभं राहिलेलं आहे. सामान्य माणसाच्या टॅक्स पेअरच्या पैशातनं उभं राहिलेलं आहे. आणि जर का सामान्य माणसाचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे प्रश्न सुटणार नसतील तर या मंत्रालयात हे मंत्री का अंडे उबवायला बसलेले आहेत का? या मंत्रालयात बसण्याचा मंत्र्यांना आणि सेक्रेटरीला अधिकार नाहीये. हे मंत्रालय आम्ही 29 तारखेला ताब्यात घेणार आहे. तुम्हाला किती नोटिसेस द्यायच्या द्या, आम्ही घाबरणारे आम्ही शेतकऱ्याच्या अवलाद आहोत, आम्ही घाबरणारे नाही आहोत. जीव गेला तरी बेहतर, प्राण गेला तरी बेहतर, पण मंत्रालय 29 तारखेला ताब्यात घेणार. तुम्हाला जी कारवाई करायची ती करून घ्या. यातच शनिवारी बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना अटक केली. तुपकर यांच्या चिखली मार्गावरील राहत्या घरून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यामुळे सोयाबीन कापसाचं आंदोलन आता पेटण्याची शक्यता आहे. 20 नोव्हेंबरला बुलढाण्यात एल्गार महामोर्चा झाला होता. जिल्ह्याभरातून हजारो शेतकरी बुलढाण्यात धडकले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार झाला नाही तर 28 नोव्हेंबरला मुंबईत धडक देऊन 29 नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला होता. त्यांना पोलिसांनी या प्रकरणी नोटीसही बजावली होती. अशा नोटिसांना आपण भीक घालत नाही असं तुपकर म्हणाले होते. दरम्यान शनिवारी त्यांच्या अटकेची पूर्वतयारी पोलिसांनी केली. बुलढाणा शहर पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त आधी त्यांच्या निवासस्थानी तैनात केला, त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. बुलढाणा शहरात ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेकडे शेतकऱ्यांसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. दरम्यान तुपकरांच्या अटकेच्या निषेधार्थ बुलढाणा पोलीस स्टेशन समोरच तुपकरांच्या एका समर्थकानं आत्महत्येचा प्रयत्न केला. रविकांत तुपकर यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. पोलीस ठाण्यासमोर तुपकर यांच्या समर्थकांनी ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान रविकांत तुपकर यांचे समर्थक असलेल्या नितीन राजपूत यांनी तुपकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ पोलीस ठाण्यासमोरच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
पोलीस ठाण्यासमोर असलेल्या झाडावर चढून नितीन राजपूत गळफास घेऊन आत्महत्या करणार होते. मात्र तेवढ्यात शहर पोलिसांच्या पथकानं त्यांना आवरल्यानं पुढील अनर्थ टळला. सध्या बुलढाणा शहर पोलीस ठाण्यासमोर तणावाचं वातावरण आहे. दरम्यान देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव इथं देखील एक शेतकरी आत्महत्या करण्यासाठी टॉवरवर चढल्याची माहिती होती. त्याचा देखील प्रयत्न फसला आहे. रविकांत तुपकरांना अटक झाल्यानंतर त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन पेटलं आहे. खामगावात त्यांच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला. रविकांत तुपकर यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती जिल्ह्याभरात पसरताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली. खामगाव तालुक्यातील नांद्री इथं टायर जाऊन पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यात आला, तर चिखली तालुक्यातील पेठ गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला. या ठिकाणी देखील रस्त्यावर टायर जाळण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळग्रस्त घोषित. त्यानंतर शेतकऱ्याला हेक्टरी 10,000 रुपयाची नुकसान भरपाई, शेतकऱ्याला पीक विम्याची रक्कम या व इतर मागण्या घेऊन रविकांत तुपकरांनी सरकारला एल्गार मोर्चाकडून 7 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता आणि सरकार कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका घ्यायला तयार नाही. म्हणून 29 तारखेला आम्ही मंत्रालय ताब्यात घेणार होतो अशा प्रकारचा रविकांत तुपकर यांनी सरकारला इशारा दिला होता. पण आज सरकारने, या खोके सरकारने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून रविकांत तुपकरांवरती या ठिकाणी अटकची कारवाई केलेली आहे. या अटकच्या कारवाईचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. आज खामगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी टायर जाळून गावागावामध्ये पडसाद उमटत आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, रविकांत तुपकरांची सुटका झाली नाही आणि सरकारने शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर मात्र उद्यापासून आम्ही मंत्र्याच्या गाड्या जाळायला मागे पुढे करणार नाही. एका न्यायप्रविष्ट खटल्याप्रकरणी तारखांवर हजर न राहणं आमदार संजय गायकवाड यांना भोवलं आहे. न्यायालयानं आमदार संजय गायकवाड यांच्यासह 17 जणांचे पकड वॉरंट जारी केले आहेत. 2012 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दत्ता काकस आणि संजय गायकवाड यांच्या गटात हाणामारी झाली होती. परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले होते. हे प्रकरण न्यायालयात आहे. याच खटल्याप्रकरणी संजय गायकवाड यांच्यावर सोमवारपर्यंत फरार होण्याची वेळ आली आहे. तारखेवर हजर न राहणे आमदार संजय गायकवाड यांना भोवलंय. जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आमदार संजय गायकवाड यांच्यासह 17 जणांचा पकड वॉरंट जारी केलाय. सध्या 14 जणांना अटक करण्यात आली होती आणि त्यांचा जामीन देखील झाला आहे. तर आमदार संजय गायकवाड यांना पकड वॉरंट रद्द करण्यासाठी सोमवारी न्यायालयात हजर व्हावं लागणार आहे. मात्र सोमवारपर्यंत त्यांच्यावर फरार होण्याची वेळ आली आहे. आता सोमवारी न्यायालय काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू, हस्तकला आणि शिल्पकला यांना बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकरमध्ये महिला बचत गटांसाठी कायमस्वरूपी दालन सुरू करण्यात आलं आहे. यानिमित्त महिला बचत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याचं उद्घाटन खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं. या महिला बचत मेळाव्यात महिला बचत विक्री प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं होतं. प्रदर्शनात जवळपास 60 महिला बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले होते. महिलांनी आपल्या कलाकुसरीतून तयार केलेल्या विविध वस्तूंची प्रदर्शनी इथं मांडण्यात आली. या प्रदर्शनीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्धार या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक बचत गटाच्या महिला अतिशय चांगल्या प्रकारच्या वस्तूंचं त्या उत्पादन करत होत्या, पण त्यांना विक्री करण्यासाठी कुठलंही माध्यम नव्हतं आणि विक्री होत नसल्यामुळं त्यांची उत्पादक क्षमता कमी झाली होती, उत्पादन कमी झालं होतं आणि ते काही बचत गट ठप्प पडले होते. आणि म्हणून या बचत गटाच्या आमच्या भगिनींनी उत्पादित केलेल्या वस्तूला विक्री करण्यासाठी आपण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 8-8, 10-10 शॉप आपण त्या ठिकाणी बांधून देत आहोत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बस स्टँडवर सुद्धा एक शॉप देत आहोत. रेल्वे याच्यावर सुद्धा स्टेशनवरती सुद्धा आपण त्यांना स्टॉल दिलेले आहेत. आणि आता प्रत्येक MIDCमध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटर आणि पॅकिंगची व्यवस्था निर्मित केलेल्या वस्तूंच्या त्याच्यासाठी सुद्धा आपण 60-60 लाख रुपये आणि MIDCचे प्लॉट या बचत गटाला आम्ही या ठिकाणी देत आहोत. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. अरे सुनो, हाँ? त्योहार का समय है और आप बाहर कहाँ जा रहे हो? वो मैं जरा UCN सेट टॉप बॉक्स का रिचार्ज करके आता हूँ. देखो, काम के समय बाहर जाने का बहाना ना अब बंद करो. UCN सेट टॉप बॉक्स का रिचार्ज अब ऑनलाइन भी होता है, तो फिर बाहर क्यों जाना? हाँ? लेकिन इसमें ऑनलाइन पेमेंट में ऐप कौन सा लगेगा? आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी ऐप के जरिए ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट केबल सर्विस प्रोवाइडर तक तुरंत पहुंच जाएगा. अरे वाह, ये तो एकदम आसान है. अब ऑनलाइन रिचार्ज से UCN का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें.
विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचं शुक्रवारी अकोल्यात उद्घाटन झालं. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा पोलिसांनी चमकदार कामगिरी केली. सांघिक खेळामध्ये फुटबॉल स्पर्धेत बुलढाणा विरुद्ध यवतमाळ अशी लढत झाली. त्यात यवतमाळ संघ विजयी ठरला. अकोला विरुद्ध वाशिम संघाच्या लढतीत अकोला संघ विजयी ठरला. हँडबॉल स्पर्धेत बुलढाणा विरुद्ध यवतमाळ असा सामना झाला. त्यात बुलढाणा संघ विजयी ठरला. अकोला विरुद्ध वाशिम हँडबॉल स्पर्धेत अकोला संघ विजयी ठरला. व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुषमध्ये अमरावती ग्रामीण संघ विजयी ठरला. व्हॉलीबॉल महिलामध्ये अमरावती ग्रामीण संघ विजयी ठरला. खो खो महिलामध्ये अमरावतीला हरवत बुलढाण्यानं विजय मिळवला. हॉकीमध्ये बुलढाण्याला हरवत वाशिम संघ विजयी झाला. यवतमाळला हरवत अमरावती ग्रामीण विजयी ठरला. बास्केटबॉलमध्ये पुरुषमध्ये यवतमाळला हरवत अमरावती ग्रामीण संघ विजयी, वाशिमला हरवत बुलढाणा संघ विजयी झाला. अजित कुंभार आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी विजेत्या संघांना शुभेच्छा दिल्या. आज बऱ्याच दिवसानंतर अकोला जिल्ह्याला या परिक्षेत्रीय पोलीस स्पर्धांचं आयोजन करण्याची संधी मिळाली आहे आणि मला वाटतं की संदीप घुगे यांच्या नेतृत्वामध्ये या परिक्षेत्रीय पोलीस स्पर्धांचं नियोजन निश्चितच केलं असेल आणि आपल्या अकोला जिल्ह्याची एक परंपरा आहे. आपल्या जिल्ह्याची ऐतिहासिक सांस्कृतिक आणि आपल्या पोलीस दलाचे काम पाहतात. निश्चितच यावर स्पर्धा एका नवीन उंचीवरती अधिकारी या स्पर्धेमध्ये भाग घेतले. आयोजित केलेला आहे. 4 दिवस चालू राहणार. यामध्ये स्पर्धेचा 8 अकोला जिल्ह्यातल्या गायगावातील कुख्यात गुंड इम्दाद खान अफरोज खान याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याला 1 वर्षासाठी अकोला जिल्हा कारागृहात टाकण्यात आलं आहे. इम्दाद खान अफरोज खान यांच्यावर सर्वसामान्य लोकांना शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देणं, शस्त्रानिशी दुखापत करणं, बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणं, जीवे मारण्याचा प्रयत्न करणं, गायगाव डेपो परिसरात डिझेल पेट्रोलचा काळाबाजार करणं, घराविषयी आगळीक करणं, तडीपारीचे आदेशाचं उल्लंघन करणं असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वीही विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र तो कुठल्याही कारवाईला जुमानत नसल्यानं त्याच्याविरुद्ध आता गंभीर दखल घेण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी त्याला स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तो धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्यानं त्याला 1 वर्षाकरता अकोला जिल्हा कारागृहात MPDA ॲक्टनुसार स्थानबद्ध करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याला अकोला जिल्हा कारागृहात पाठवण्यात आला आहे. बाळापूर तालुक्यात येलो मोझेकग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत मिळण्याची आशा आहे. यंदा खरीप हंगामात येलो मोझॅक व्हायरसमुळे ऐन शेंगधरणीच्या काळात सोयाबीनची झाडं पिवळी पडून वाळली. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट झाली. परिणामी सोयाबीन पिकाचा संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले होते. त्यानुसार येलो मोझॅकग्रस्त क्षेत्राचं पंचनाम्यांची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत बाळापूर तालुक्यातील 3508 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र येलो मोझॅकग्रस्त असल्याची माहिती आहे. त्यामुळे याबाबतचा अहवाल अंतिम झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकरच मिळण्याची शक्यता आहे. अकोला शहरातील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपींकडून 1 लाखाच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोहम्मद उमर मोहम्मद रिजवान, शेख रिजवान उर्फ गाझी शेख इरफान उर्फ शेख कालू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे. या दोघांनीही शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरल्याची माहिती सिव्हिल लाईनचे ठाणेदार प्रदीप सिरस्कार यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 2 दुचाकी आणि चोरीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण 1,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अकोला मनपातर्फे नियुक्त केलेल्या स्वाती एजन्सीनं मालमत्ता धारकांकडून गेल्या 3 महिन्यांच्या कालावधीत केवळ 5 कोटी रुपये कर वसूल केला. त्या तुलनेत मनपाच्या कर वसुली लिपिकांनी गेल्या वर्षी 18 कोटी रुपये कर वसूल केला होता. त्यामुळे भाजप आणि महानगरपालिकेचा चेहरा उघडकीस आणण्यासाठी घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी एका पत्रकार परिषदेत केली.
शहरवासियांजवळून मालमत्ता कर, पाणीपट्टी कर वसूल करणे, बाजार आणि परवाना विभागाची वसुली करण्यासाठी महानगरपालिकेनं स्वाती एजन्सीची नियुक्ती केली. महानगरपालिकेनं निविदा प्रसिद्ध केली असता स्पॅरो नामक एजन्सीनं देखील निविदा सादर केली होती. भाजपच्या दबावातून प्रशासनानं स्वाती एजन्सीची नियुक्ती केल्यानं स्पॅरो एजन्सीनं नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यामुळे निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात आली नसल्याचं शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी सांगितलं. महानगरपालिकेचे करवसुली लिपिक दरवर्षी 110 कोटी रुपये वसूल करतात. कर्मचाऱ्यांच्या वेतनात 4.5 ते 5 कोटी रुपये खर्च होत असताना हीच रक्कम वसूल केल्याच्या खासगी एजन्सीला 8.5% दरानुसार किमान 9 कोटी रुपयांचे देयके अदा केले जाणार आहे. हा प्रकार पाहता मनपाचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्यामुळं या एजन्सीची नियुक्ती रद्द करण्याची मागणी लावून धरण्यात आली असल्याची माहिती मिश्रा यांनी दिली. अकोला महानगरपालिका में जो टैक्स का डिपार्टमेंट है, टैक्स वसूली जो महानगरपालिका जो कर्मचारी करते थे, तो यहाँ के जो सत्ताधारी है भारतीय जनता पार्टी, इनके दबाव में महानगरपालिका के जो प्रशासक है, इन्होंने एक ठेका निकाला, कॉन्ट्रैक्ट निकाला और स्वाति नाम की कंपनी जो है अपने रांची की, उसको ये काम दिया गया. जिस दिन इसका काम दिया गया उस दिन से हमारा इस पर विरोध है. हमने हर चौक पे जाके इसके लिए लोगों में जन जागृति पैदा करी कि ये इसमें भ्रष्टाचार है, 50 कोटी का इसमें भ्रष्टाचार है. कृपा करके आप टैक्स भरो मत जब तक महानगर पालिका कर्मचारी आपके घर पे आते नहीं. कॉन्ट्रैक्ट अगर ये स्वाति कंपनी के अगर कॉन्ट्रैक्ट आपके घर पे आते होंगे तो बिल्कुल भरना नहीं, क्योंकि महानगर पालिका के कर्मचारी जो वसूली करते हैं, अगर 100 कोटी रुपये वगैरह उन्होंने वसूली किए तो उनका खर्चा 3-3.5 कोटी रुपये है. और ये महानगर पालिका के जो अभी इसके लिए हमारा आंदोलन चालू है. आम आदमी अगर टैक्स भरता है तो उसके खीसे के 8.5% ये जो स्वाति कंपनी है उसको जाने वाला है. मेरा पैसा अगर मैं टैक्स भरता हूँ तो मेरा पैसा मेरे अकोला शहर में लगना चाहिए, मेरे अकोला शहर के जो कर्मचारी उनके खीसे में जाना चाहिए और यहाँ के विकास काम में लगना चाहिए. एक मेरे सामने टैक्स भरने आया, उसका 10 लाख का टैक्स था. उसने जब मैंने उसको बताया कि ऐसा ऐसा यहाँ चालू है तो वो भी नाराज हो गया कि भैया मैं अगर 10 लाख भरता हूँ तो मेरा 1 लाख का नुकसान, इसमें 85,000 1 लाख का मेरा नुकसान हो रहा है. ये 1 लाख रुपए महानगर पालिका में जाना चाहिए था. महानगर पालिका में न जाते हुए ये रांची को जा रहा है. इसमें किसका स्वार्थ है? इसके लिए हमारा आंदोलन चालू है. मेरी आप लोगों से विनती है, अकोला शहरवासियों से, कि कृपा करके आप इस भ्रष्टाचार को बाहर निकालो और सामने आओ. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील एका गावात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं एका 2.5 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्री शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना निवेदन सादर केलं. बुलढाणा जिल्ह्यातील बोराखेडी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या एका गावातील 2.5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्री शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांकडे केली आहे. 23 नोव्हेंबर रोजी दुपारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. गावातील नराधम तरुणानं 2.5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला आहे. पोलिसांनी प्रकरणी विधी संघर्षित बालकाला अटक केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या विधी संघर्षित बालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बोराखेडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या एका गावामध्ये 2.5 वर्षाच्या निरागस बालिकेवर अमानुष पद्धतीने अत्याचार करण्यात आले. अनैसर्गिक कृत्य तिच्यासोबत करण्यात आलं आणि इतक्या वाईट पद्धतीने हे अत्याचार झालेत, क्रूर आणि श्रूड ज्याला म्हणता येईल, की त्या बालिकेची प्रकृती अतिशय गंभीर असून तिला अकोला या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. अतिशय म्हणजे चीड आणणारी ही घटना आहे. लाजिरवाणं हे कृत्य आहे आणि या घटनेतला आरोपीला जरी अटक झालेली असली तरीही आरोपी हा केवळ अल्पवयीन आहे म्हणून त्याला कुठल्याही प्रकारची दयामाया दाखवण्यात येऊ नये आणि कठोरात कठोर शिक्षा त्याला झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून माननीय गृहमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. मुळात राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की महिला अत्याचाराचं, गुन्हेगाराचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि केवळ स्वतःचं राजकारण करण्यामध्ये हे लोक मशगूल आहेत. तर हे सगळं थोडं बाजूला ठेवून जर गांभीर्याने राज्यातली कायदा सुव्यवस्था आणि महिलांच्या त्या ठिकाणी वाढत्या होणाऱ्या अत्याचारांच्या घटनाकडे जर पाहिलं गेलं तर निश्चितच या घटनांना आळा बसू शकतो. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे, कालपासून या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीसुद्धा होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर अशी घटना जिल्ह्यात घडते आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारे ठीक आहे, आता आरोपी अल्पवयीन आहे, अटक झाली एवढं सांगून हे प्रकरण थांबणार नाही.
किंवा एवढं सांगून चालणार नाही, तर यामध्ये कठोरात कठोर शिक्षा तातडीने या आरोपीला झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून कुठेतरी त्या चिमुरडीला न्याय देण्यात येईल. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या वतीनं प्रतापराव जाधव यांची लाडू तुला करण्यात आली. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्तानं बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या वतीनं शुक्रवारी बुलढाण्यात त्यांची लाडू तुला करण्यात आली. यावेळी त्या ठिकाणी आमदार संजय गायकवाड यांच्यासोबत युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी लाडू तुळा झाल्यानंतर सदरचे लाडू सर्वांना वाटप करण्यात आले. खासदार जाधव यांचा शनिवारी वाढदिवस आहे, मात्र काल सकाळपासूनच खासदारांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्याची रीघ लागली असल्यानं या परिसरात दिवसभर यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं. रात्री उशिरापर्यंत गर्दीचा प्रवाह सुरूच होता. वाढदिवसाच्या निमित्तानं अनेकांनी सामाजिक आणि लोकहिताचे उपक्रम आयोजित केले होते. अकोला शहरातील शास्त्रीनगर परिसरात एक आगळा वेगळा लग्न सोहळा पार पडला. या लग्नात रोषणाई, आतिषबाजी, बँड, वरात सर्व काही होतं. तर मग या लग्न सोहळ्याचं वेगळेपण काय, असे अनेक प्रश्न आता तुम्हाला पडले असतीलच. चला तर मग जाऊया थेट या अनोख्या लग्न सोहळ्याला भेट द्यायला. अकोल्यातील शास्त्रीनगर येथील शर्मा कुटुंबियांकडे पार पडलेलं लग्न हे इतर लग्नासारखंच होतं, मात्र काहीसं जरा हटके होतं. या लग्नात वाजंत्री, पाहुणे, जेवणावळी, मानपान असं सर्व काही होतंच, मात्र वधूवर प्रत्यक्षात उपस्थित नव्हते. हे लग्न होतं तुळशीचं. हे लग्न होतंय अगदी खऱ्याखुऱ्या लग्नासारखं. वाजंत्री, फटाके, लग्नमंडप, रोषणाई, वऱ्हाडी मंडळींची लगबग या लग्नात पाहायला मिळाली. तर वरपक्षाची सरबराई करण्यासाठी वधूपक्षाची धावपळ सुद्धा सुरू होती. श्रीकृष्णाची धूमधडाक्यात वाजत गाजत वरात काढण्यात आली. या वरातीचं जोरदार स्वागतही करण्यात आलं. अकोल्यातील शास्त्रीनगर भागातील उमादेवी आणि नीता शर्मा या सासू सुना गेल्या 15 वर्षांपासून तुळशी विवाह साजरा करतात. या लग्नासाठी त्यांचं सारं घर रोषणाई, दिवे, रांगोळ्या आणि फुलांनी सजलं. बाळकृष्ण तसेच तुळशी या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावण्यात आला. आपल्या संस्कृतीचं दर्शन नवीन पिढीला असावं या उद्देशानं हा लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. हम लोग इसको 15-16 साल से संपन्न कर रहे हैं और हमेशा हम लोग पारंपरिक पद्धति से इसका विवाह संपन्न करते हैं. इसके लिए हम लोग 8-10 दिन पहले से सब तैयारी करते हैं और पारंपरिक विधि से जो आज के समय में भी लुप्त होते जा रहा उसको हम लोग दिखाने की वजह से हर साल कुछ संदेश. इस बार हम लोगों ने इसको गन्ने का मंडप बना के इस तुलसी विवाह को संपन्न किया है और इसमें हमारी सभी लेडीज़ें बारात लेके आती हैं और बारात लेके विधि विधान से जिस तरह लड़की का विवाह संपन्न होता है उस तरह से हम इनका तुलसी विवाह को संपन्न करते हैं. त्यानंतर आरती आणि मंत्रपुष्पांजली करण्यात आली. लुप्त होत असलेली भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी शर्मा कुटुंब दरवर्षी तुळशी विवाहाचं आयोजन करत असते. या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांनी सुद्धा या लग्नाचा आनंद लुटला. गेल्या अनेक वर्षांपासून शास्त्रीनगर येथील PK शर्मा आणि नीता शर्मा यांच्याकडे तुळशीचा विवाह अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. अगदी खऱ्याखुऱ्या विवाहाप्रमाणे सर्व प्रकारच्या पद्धती ज्या आहे त्या पूर्ण केल्या जातात. रीतिरिवाजाप्रमाणे वराचं स्वागत केलं जाते. नवरदेव येतो आणि वराकडच्या मंडळींची सगळी व्यवस्था केली जाते. यथायोग्य यथासांग विवाह पार पडतो. लग्न लावले जाते आणि लग्न समारंभानंतर नाश्ता आणि जेवणाची पण व्यवस्था केलेली असते. शर्मा कुटुंबियांनी तुळशीचं लावलेलं हे लग्न प्रतिकात्मक जरी असलं तरी यामागे लपलेल्या त्यांच्या भावना मात्र खऱ्या आहे. अकोला शहरात शंभूराजे प्रतिष्ठानतर्फे संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबरला जागर संविधानाचा या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शंभूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक तथा आमदार अमोल मिटकरी यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित एका पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात आयोजित महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ समाजसेविका डॉक्टर सीमा ताडे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त IAS विश्वनाथ शेगावकर राहतील. यावेळी तहसीलदार राहुल तायडे, संयोजिका कविता मेटकरी यांची प्रमुख उपस्थिती राहील. संविधान सन्मान पुरस्कार वितरण, भीमगीतांचा वैचारिक जागर करणारा बाणेदार पोवाड्यांचा शाहिरी जलसा या कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळ उपसचिव डॉक्टर विलास आठवले, संगीतकार रमीज शेख,
IAS अश्विनी राठोड, KBC विजेत्या शिल्पा प्रशांत मेश्राम, मुंबईच्या डॉक्टर वैष्णवी थोरात, शेलूबाजार जिल्हा वाशिम येथील क्षितिज सामाजिक संस्था यांना संविधान सन्मान पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे. 26 नोव्हेंबर 2023 रोजी संविधान दिनाच्या निमित्तानं जागर संविधानाचा हा अकोला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले नाट्यगृहामध्ये एक वैचारिक कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंतांचा सन्मान आणि शाहीर राजेंद्र कांबळे खडुसकर अकलूज तालुका जिल्हा सोलापूर यांचा दणदणीत पोहण्याचा कार्यक्रम अशा एक भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही 4 तासासाठी ठेवलेला आहे. आणि या निमित्तानं संविधानाचंही जागर होणार आणि याच निमित्तानं जे पुरस्कारार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातले अधिकारी असतील उच्चपदस्थ त्यांचा पण यामध्ये सन्मान होणार. या कार्यक्रमाला सर्वात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग दर्शवावा असं आवाहन मी आपल्या माध्यमातून अकोलेकरांना करतो. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीतर्फे शासनाला निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी पिंपळगाव राजा इथं ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची देखील मागणी करण्यात आली. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा इथं प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात यावे, तसेच रुग्णसेवेसाठी कर्मचारी तथा डॉक्टरांची संख्या वाढवून द्यावी. यासाठी मायनॉरिटी डेमोक्रेटिव्ह पार्टीचे अध्यक्ष मोहम्मद हसन अब्दुल खालील इमानदार यांनी निवेदनाद्वारे सरकारकडे मागणी केली आहे. या ठिकाणी गेल्या 2 वर्षांपासून शासनानं प्राथमिक आरोग्य केंद्रांची इमारत बांधलेली नाही, परंतु या ठिकाणी रुग्णांना जाण्यासाठी रस्ता नसल्यानं ती वस्तू केवळ शोभेची वस्तू बनली आहे. सदर नवीन आरोग्य केंद्र इमारतीस लवकरात लवकर रस्ता देऊन आरोग्य केंद्र जनतेच्या सेवेसाठी खुले करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. चॉकलेटचा आमिष दाखवून 2.5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचारानंतर दगडानं डोक्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न. 17 वर्षीय तरुणानं क्रूरतेचा गाठला कळस. नराधम शब्दही पडला थिटा. नांदुरा तालुक्यातील एका गावात घडला संतापजनक प्रकार. महिला आयोग सदस्य आभा पांडे यांनी पीडितेसह कुटुंबियांची घेतली भेट. नराधम आरोपीला कठोर शिक्षा होण्याची आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार. अशी घटना रोखण्यासाठी सर्व समाजाने एकत्र यायला हवं. महिला आयोग सदस्य आभा पांडे यांनी व्यक्त केला संताप. आणि पालकमंत्री दिलीप वळसे पाटील बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर. पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीची घेतली आढावा बैठक. जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत 31 मार्च 2023 पुनर्विनियोजनानंतर झालेल्या खर्चास मान्यता. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.